द व्हॉइस ऑफ फ्री प्रेसमधून मी आपला परवेश खान. मित्रांनो, आज उपजिल्हा रुग्णालय पांढरकोडा येथील सोनोग्राफी संदर्भात काही बाबी मी स्वतः पाहिलेल्या आहे. आज दिनांक 6 जून 2024. आठवड्यात एक दिवस सोनोग्राफी चालू आहे आणि तिथे फक्त 20 पेशंट चेक केल्या जात आहे सोनोग्राफीचे, त्याच्यानंतर नाही. लाखोच्या संख्येने लोक आपल्या परिसरात आहे. पांढरकोडा ग्रामीण भागातील अनेक लोक या ठिकाणी येतात. तर आठवड्यातून एक दिवस सोनोग्राफी आणि त्यातून फक्त 20 पेशंट आणि उर्वरित पेशंटने कुठे जायचं, हा खूप गंभीर प्रश्न आहे. आणि प्रायव्हेटमध्ये जर सोनोग्राफी जर आपण करतो म्हटलं तर आपल्याला 2000 1500 जवळपास पैसे लागतात आणि आपण याची तक्रार वारंवार करून राहिलेलो आहोत. प्रशासनाशी पाठपुरावा चालू आहे. मात्र माझ्या अशा निदर्शनास आलेलं आहे की मंत्रालयापर्यंत सेटिंग लावलेली आहे किंवा या सुविधा मिळू नये याच्यासाठी. आणि हे सेटिंग लावणारे कोण, त्यांचंसुद्धा आपण लवकरच पर्दाफाश करू. आणि लवकरच मी उच्च न्यायालय नागपूर येथे जनहित याचिका या संदर्भात दाखल करणार आहोत. कारण की मंत्रालयापर्यंत जेव्हा सेटिंग लावण्यात येत आहे तर आपलं निवेदन, तक्रार, आंदोलन करून काही अर्थ उरलेला नाही. म्हणून आपण या संदर्भात उच्च न्यायालय नागपूर येथे जनहित याचिका लवकरच दाखल करणार आहोत. कारण की आठवड्यातून एक दिवस सोनोग्राफी आणि त्याच्यातून फक्त 20 महिलांची सोनोग्राफी जर होत असेल तर बाकीच्या महिलांनी कुठे जायचं? प्रत्येकाकडे पैसा असतो असं अजिबात नाही. अनेक लोकांची हलाखीची परिस्थिती आहे. प्रशासन गांभीर्याने घेत नाही आहे आणि खूप मोठा याच्यात गोंधळ कारभार चालू आहे. आपली राजकीय शक्ती, आपले कनेक्शन, यात भांडवल करणाऱ्या लोकांनी आपले सगळे कनेक्शन लावलेले आहे आणि इथल्या सेवासाठी प्रयत्न करण्यात येत आहे किंवा या गोष्टी होऊ नये. ते लोक कोण आहेत त्यांचंसुद्धा आपण भांडाफोड लवकरच द व्हॉइस ऑफ फ्री प्रेसच्या माध्यमातून करूच. मात्र अगदी वेदनादायक परिस्थिती आहे. अनेक महिला येतात, आपला पोट राहते 6 महिने 7 महिने 8 महिने, त्रास राहते त्यांना. त्यांची सोनोग्राफीसाठी त्यांना परत जावं लागते इथून. हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे. त्याच्यावर कोणीतरी आळा बसवला पाहिजे. म्हणून आपलं सातत्याने मागील 2 वर्षापासून पाठपुरावा चाललेला आहे. बऱ्याचपैकी आपल्याला त्याच्यात यश मिळालेलं आहे. मात्र आता जी लढाई असेल आपली आर या पारची लढाई असेल, तर आपण लवकरच सामान्य गोरगरीब जनतेला याच्यातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. द व्हॉइस ऑफ फ्री प्रेसमधून परवेश खान.